माझ्या पाठीमागच्या बाजूला बघताय, हा रस्ता जो आहे तो खूप वर्षाचा रस्ता अचानक त्याच्यामध्ये व्यत्यय आणलेला आहे आणि तो माती वजा काहीतरी साहित्याचा ढीग टाकलेला आहे. त्याच्यावरून या गावातली शेकडो लोक एकत्र आलेले आहेत आणि आपण त्यांनाच विचारतोय समस्या काय. दादा आपलं नाव सांगा. मी अरुण रामचंद्र सत्तांना. बर. मुक्काम अरुण सुब्रमण्य तालुका तासगाव. हा रोड कोणता आहे? हा सुकवाडी रस्ता. ब्रह्मनाळ सुकवाडी रस्ता. ब्रह्मनाळ ते अच्छा, सुकवाडी. तुमची आता समस्या काय? माझी समस्या माझ्या सिटी सर्वे नंबर मध्ये 34/3 मध्ये माझी ही जमीन होती. हा, मी काही कारणास्तव मी विकली. 2002 ला विकली. हा, आणि मला कळत पैकी हा रस्ता हा, पूर्वेला, हा, माझी मी जमीन विकली त्याच पूर्वेला म्हणजे ह्या उजव्या साईडची तुमची जमीन माझी होती. जमीन उजव्या अच्छा, तुम्ही विकली त्यावेळेला हे रस्ता हा रस्ता त्याच्या अगोदरपासून आहे. बर. जितसिद्ध स्कीमची इथं पाईपलाईन आहे, त्यासाठी ते रस्ता सोडलेलाच होता. बर. त्याच्या कागद काय दाखवते? मी कागदात त्यांना पूर्वेस 12 फूटचा रस्ता म्हणून उल्लेख करून दिलेला आहे. या खरेदी पत्रामध्ये दिलेलं आहे इथं. बर, ठीक आहे. एवढीच तक्रार आहे तुमची, हा रस्ता खुल्ला करून मिळावा. अच्छा, ठीक आहे. मी या माध्यमातून सांगतो, रस्ते अडवून एखाद्याचं नुकसान करण्यात काय अर्थ नसतो. हा रस्ता कोणाचा काय याची कागदपत्री माहिती घेऊनच यांच्या खरेदी पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की पूर्वेला 12 फुटी रस्ता हा दिसतोय. ज्यांनी अडवलाय त्यांची पण कागदपत्र येणार आहेत, त्यांची कागदपत्र आपण पाहू. फक्त मी म्हणतो की शेकडो लोकांचं नुकसान अचानक करण्यात कुठेही कायद्यात बसत नाही. जो काय असेल तो दिवाणी मॅटर असेल, अगर काय असेल तो कायदेशीररित्या सोडवला पाहिजे. अचानक रस्ता अडवणं हे कायद्यात बसत नाहीये. मी या गावच्या ग्रामसेवकांना पण भेटणार आहे आणि संबंधित तहसीलदार वगैरे यांच्याशी चर्चा करणार. पण हा रस्ता जर दंडोक्षाहीने बंद होत असेल तर तो कदापि बंद करून दिला जाणार नाही. त्यामुळे रोज एक नवीन विषयाकडे मी विनंती करतोय, ज्यांनी बंद केलाय त्यांनाही विनंती करतोय आणि प्रशासनाला पण, की शेकडो लोकांचं नुकसान होईल अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये आपण लक्ष घालावं आणि हा रस्ता खुल्ला करावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.